शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवर, आपल्या यूट्यूब चॅनलवर मनस्वी स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि सदैवशील विषयावर चर्चा करणार आहोत। तर चर्चा कोणती? कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन याच्याबद्दलची चर्चा आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या काळातनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठे आश्वासन दिले होते। तर महाविकास आघाडीने सांगितले होते की आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्याची 3 लाख पर्यंत कर्ज माफ करून आणि 7/12 पूर्ण कोरा करू। तर शेतकरी मित्रांनो, दुसरीकडे महायुती सरकारने जाहीरनाम्यात नमूद केले होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफी करू। पण निवडणुकी संपल्या, महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महायुती सरकार सत्तेत आलं तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री झाले, परंतु अद्याप शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची ठोस घोषणा झालेली नाही। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रतीक्षा आणि प्रश्नचिन्ह त्याच्यावर पडलेलं आहे। तर प्रश्नचिन्ह शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार। तर सरकार सत्तेत येण्याआधी कर्जमाफीसाठी वचन दिले होते, मात्र आजपर्यंत बँकांना कर्जमाफी बाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत। तर सरकार विभागाने अद्याप कोणतीही पावलं उचललेली नाहीत। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो समग्र संभ्रम असा पसरलेला आहे की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक महत्वाचा आहे। तर 2015, 17 आणि 19 या काळामध्ये विविध सरकारांनी कर्जमाफीची आश्वासन दिली आणि काही प्रमाणात ती पूर्णही केली। तर शेतकरी मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली गेली, तर ज्यामध्ये 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ झालं होतं। तर त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलं होतं, ज्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। तरीही या दोन्ही योजनेमधून 6.5 लाखाहून अधिक शेतकरी वंचित राहिलेले आहेत। तर अनेक जण अद्यापही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि कर्जमाफीची गरज। तर शेतकरी बांधवांनो, शेतीचं उत्पादन दिवसेंदिवस कमी होतंय आणि महागाई वाढलेली आहे। तर शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनात फारसा बदल होत नाही। तर त्यातच बँकेकडून नोटिसा येत आहे, तर शेतजमिनी लिलावा जात आहे। तर आणि शेतकऱ्यांना आत्महत्यासारख्या टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे। तर सरकारने कर्जमाफीचे वचन दिलेले आहे, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचे लाभ मिळण्यासाठी अजून प्रतीक्षित करावं लागेल। तर सरकारची भूमिका जी आहे ती शेतकऱ्यांसाठी सरकारच्या वतीने अद्यापही कोणती ठोस घोषणा झालेली नाही। सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सहकार विभागाकडून अद्यापही आदेश आलेला नाही, तर बँकेकडे कर्जमाफीसाठी कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन झालेले नाही। तर त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी नाराजी आहे। तर मित्रांनो, मागील काळात कर्जमाफीच्या नावाखाली मोठ्या घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला हा एक चर्चेचा विषय आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या सत्ताधारकांकडून कर्जमाफीची वाट पाहत आहे। तर शेतकरी बांधवांसाठी एक मार्गदर्शन जे आहे, शेतकरी बांधवांनो, जर बँकेकडून कर्जमाफीची नोटीस आली असेल तर तातडीने घाबरून कर्ज फेडण्याची घाई करू नका। तुमचं कर्ज माफ होणार असल्याची शक्यता आहे। तर सरकारला जर अजित पवारांसारख्या नेत्यांची जप्त केलेली संपत्ती सोडवता येते, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पावलं उचलणं गरजेचं आहे। तर आशा आणि आपली मत महायुती सरकारने लवकरच ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली पाहिजे। तर आम्ही याबाबत सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहू। तर तुम्ही आमच्या या प्रयत्नाबद्दल काही सचू इच्छित असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि हो, आमच्या चॅनलवर तुम्ही चॅनलचं नाव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या माहिती, अपडेट्स आणि मार्गदर्शन माहिती तुमच्यापर्यंत पोचवत राहू। तर शेतकरी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।